नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खरं तर ऐश्वर्यानं जे केलेलं कारस्थान आहे, त्याचबरोबर कुस्तीच्या मैदानात तिने जे केलेलं कारस्थान होतं, आपल्या ऋषिकेशला मारण्यासाठी रचलेला जो डाव होता, तो डाव सर्वांच्या समोर येणार आहे. आणि नानांना जेव्हा कळणार आहे की ओवीच्या जीवाला कोणताही धोका नाही, ओवी त्याचबरोबर ऋषिकेश, जानकी सर्वजण सुखरूप आहेत, ही गोष्ट जेव्हा नानांना कळणार आहे, तेव्हा नानांमध्ये जो आमूलाग्र बदल घडणार आहे. त्यामुळं सगळ्यांच्या समोर आता एक सत्य येणार आहे. नाना सर्वांच्या समोर हे सांगणार आहेत की हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे. हे कशा पद्धतीनं घडतं, नक्की नानांना कोण सांगतं, त्याचबरोबर सुमित्राची कशी लायकी निघणार आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ऐश्वर्याच्या तोंडाला काळं फासून तिच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घालत तिची वरात निघणार आहे. हे सगळं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर हिम्मत काका हे भेटणार आहेत आणि हिम्मत काका जानकी आणि ऋषिकेशला म्हणणार आहेत, अरे तुम्ही तिकडं राहायची काय गरज आहे? जर तुमच्या हक्काचं घर आहे तर तुम्ही का दुसऱ्याच्या घरी जाऊन राहता? अरे तुझ्या आईचं घर आहे स्वतःचं, आणि तिथे येऊनच आता तू ही लक्ष्मीपूजनाची पूजा आहे ती करायची आहे, आणि हे सगळं तुला करावं लागेल. हे सगळं जेव्हा सांगितलं जाणार आहे आणि त्याचबरोबर याच सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की ह्या गोष्टी कशा पद्धतीनं होणार आहेत, काय काय होणार आहे, हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे आता PPR आश्रमात जाऊन जानकी आणि ऋषिकेश यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन होणार आहे. 1 लाखाचं बक्षीस, त्याचबरोबर मानाची ट्रॉफी, मानाची गदा ही ऋषिकेशला मिळणार आहे. आणि ऋषिकेश आणि जानकीची दिवाळी ही धूमधडाक्यात सेलिब्रेट होणार आहे. तर आपली ऐश्वर्या आहे तिची मात्र वरात निघणार आहे. तर इकडे ऋषिकेशने आता कुस्तीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. ऋषिकेश कुस्तीची स्पर्धा खेळण्यासाठी प्रॅक्टिसही करत आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी करत आहे. आणि जानकी घरी आल्या त्याला पाहते, तेव्हा जानकीला जाणवतं की ऋषिकेशच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडलेलं आहे. त्याच्या अंगाला माती वगैरे लागली आहे, त्याच्या शर्टचा किस्सा फाटला गेलेला आहे. आणि मग जानकी विचारते की हे कसं झालेलं आहे. तेव्हा ऋषिकेश सांगतो की मी खूप नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या ओवीसाठी मला काहीतरी करावं लागणार आहे. ओवीची यावर्षीची दिवाळी ही दणक्यात होणार आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि मग तेव्हा जानकी म्हणते, म्हणजे काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? तेव्हा ऋषिकेश जानकीला सांगू लागतो की मी ओवीसाठी एक गोष्ट करणार आहे, ती म्हणजे मी आत्ता या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे. तर कोणत्या स्पर्धेमध्ये? तर तिथं तो सांगतो की कुस्तीची स्पर्धा आहे आणि त्या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये मी भाग घेणार आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा तिला धक्का बसतो आणि ती म्हणते की अहो ऋषिकेश, कळतंय का तुम्हाला? कसं शक्य हे सगळं होणं? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, का शक्य नाही? माझ्या ओवीसाठी काहीही झालं तरीही मला हे करावंच लागणार आहे, असं स्पष्टपणे ऋषिकेश सांगतो. आणि आता ऋषिकेश मैदानात उतरलेला आहे. आणि मग ऋषिकेश मैदानात कुस्ती खेळायला उतरलेला असतो. तेव्हा तिथे ऋषिकेशला पाहून तिथे ऐश्वर्याही आलेली असते. आणि ऐश्वर्याला हे सगळं कळलेलं असतं की ऋषिकेश हा कुस्ती खेळणार आहे. हे सगळं सगुणाने सांगितलेलं असतं, कारण सगुणाने जानकी आणि ऋषिकेशचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तिला ऐश्वर्याकडून पैसे मिळत असतात, म्हणून सगुणा इकडच्या बातम्या तिकडं नेऊन देत असते आणि त्याचबरोबर सगळं त्यांना सांगत असते. आणि मग आता ऐश्वर्याने तिचा एक पहिलवान आणलेला आहे आणि तो मैदानात उतरवलेला आहे. तेव्हा मात्र जानकीला ऐश्वर्या म्हणते की घरामध्ये मी तुला हरवलेला आहे आणि आता मैदानामध्ये माझा पैलवान तुझ्या नवऱ्याला धूळ चारणार आहे, हरवणार आहे. तेव्हा जानकी म्हणते हे कधीच शक्य होणार नाही, कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव की त्यांच्या पाठीशी त्यांच्या बायकोचं प्रेम, मुलीची माया आणि आईवडिलांचा आशीर्वाद आहे. त्या व्यक्तीला या जगामध्ये कोणीही हरवू शकत नाही,
काहीही झालं तरी ऋषिकेशला हरवायला अजून जन्म घ्यावे लागतील तुला 100. कारण ऋषिकेशच्या पाठीशी त्याच्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे, त्याचबरोबर त्याच्या बायकोचं प्रेम आहे आणि लेकीची माया आहे. आणि तेव्हा इकडे ऋषिकेशला त्या पहिलवानाने उचलून टाकलेलं असतं. पण ऋषिकेश या शक्तीवर, या सगळ्यावर तिथे त्या पहिलवानाला आता लढत आहे पहिलवानासोबत आणि त्याला उचलून आपटत आहे. जानकी म्हणते, बघ मैदानात काय झालंय, ऋषिकेशने तुझ्या पहिलवानाला धूळ चारलेली आहे. हे जेव्हा जानकी सांगते आणि ऋषिकेश तर इकडे शट्टू ठोकून तयार झालेला आहे. काहीही झालं तरी त्याला माहिती नाही आहे की तो पैलवान ऐश्वर्याचा आहे. ऐश्वर्याने तो पैलवान तिथे पेरलेला आहे ही गोष्ट मात्र ऋषिकेशला माहिती नसते. मग ऋषिकेश इकडे सांगू लागतो की काही झालं तरी मला ही कुस्ती जिंकायचीच आहे. आणि ऋषिकेश शट्टू ठोकून आता तिथे उभा राहिलेला आहे आणि ती स्पर्धा जिंकण्यासाठी आता तिथे लढत आहे. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेशने त्या पहिलवानाला उचललेलं आहे आणि खाली आपटलेलं आहे. ऋषिकेशने जे काय केलेलं आहे ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहतच राहतात, कारण सगळ्यांनाच कळत नसतं की हे सगळं काय होत आहे, हे सगळं कशा पद्धतीनं होत आहे. आणि ऋषिकेश मात्र तिथे टाळ्यांचा त्याच्यासाठी गडगडाट होत असतो. सगळेजण टाळ्या वाजवत असतात आणि फायनली ऋषिकेशने ही स्पर्धा, ही कुस्ती जिंकलेली असते. आणि तिथे अनाऊन्स होत असतं, मानाची ट्रॉफी आणि 1,00,000 रुपयांचं बक्षीस मिळवलेला पहिलवान आहे ऋषिकेश रणदिवे. आणि तेव्हा मात्र ऐश्वर्याची वाट लागते. ऐश्वर्याला कळायचं बंद झालेलं असतं आणि ती मात्र पाहतच राहते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता ऋषिकेश ही स्पर्धा जिंकलेला असतो, 1,00,000 रुपयांचं बक्षीस मिळवलेलं असतो. आणि ऋषिकेश घरी येतो. जानकी त्याचबरोबर तिथे आलेली असते, ती म्हणजे ओवी. आणि ऋषिकेशला ओवी म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन बाबा, फायनली तुम्ही ही स्पर्धा जिंकला. खरं तर ऋषिकेशने ओवीसाठी हे सगळं जिंकलेलं असतं आणि हे सगळं त्याने ओवीसाठी केलेलं असतं. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा फक्त आणि फक्त माझ्या ओवीसाठी. आजपर्यंत मी ओवीला जे सुख दिलेलं आहे, तिला राजकन्येसारखं ठेवलेलं आहे, तसंच मी इथून पुढेही तिला ठेवणार आहे, हे ऋषिकेश बोलत असतो. आणि ऋषिकेशने आत्ताची दिवाळी ही ओवीची धूमधडाक्यात होण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेले असतात. काहीही झालं तरी ओवीची ही दिवाळीसुद्धा धूमधडाक्यातच होणार असते. आणि इकडे आता सुमित्राला कळतं की ऋषिकेशने कुस्तीच्या स्पर्धेत भाग घेतलेला होता. आणि त्याचबरोबर सौमित्र तिथे येतो आणि सारंगला आणि सुमित्राला सांगू लागतो की दादाला मारण्यासाठी सगळे प्रयत्न केले जात होते आणि तिथे जो पहिलवान पाठवलेला होता तो पहिलवान दादाचा जीव घेणार होता. आणि हे सगळं करत आहे ती म्हणजे ऐश्वर्या. आणि त्यासाठी त्या पहिलवानाला पैसे देतानाचा व्हिडिओ काढलेला असतो आणि तो व्हिडिओ आत्ता आणून दिला जातो इथे. आणि तेव्हा मात्र सुमित्राचे डोळे उघडतात. त्याचबरोबर सौमित्र हा पुढे जातो, ते म्हणजे नानांकडे. नानांना सांगतो की नाना, दादाने कुस्ती जिंकलेली आहे आणि फायनली ही कुस्ती जिंकल्यामुळं त्याला 1,00,000 रुपयांचं बक्षीस मिळालेलं आहे आणि दादा खूपच खुश आहे. आपली ओवी ही खूपच सुखात आहे, कुठल्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही. ओवी ही सुखात आहे आणि ती सुखरूपही आहे. हे सगळं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा नानांना बरं वाटायला लागतं आणि नाना बोलायला लागतात. आणि नाना सुमित्राला म्हणतात की तू माझ्या मुलावर जो अन्याय केलेला आहे त्याची शिक्षा तर तुला भोगावीच लागणार आहे. नाना उठून सौमित्राला म्हणतात की मला बाहेर घेऊन चल. नाना सौमित्राला घेऊन बाहेर येतात आणि सगळ्यांच्या समोर तिथं बोललं जातं. ते म्हणजे की जे केलेलं आहे ते ऐश्वर्याने केलेलं आहे हे सगळ्यांच्या समोर नाना सांगतात. त्याचबरोबर शरूही तिथं आलेली असते. इकडे मात्र असं घडत असतं की सौमित्र आणि अवंतिकाही तिथे असतात आणि लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो. आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा सगळा गोंधळ तिथे होणार असतो. सौमित्रही तिथं असतो आणि सौमित्र म्हणत असतो की हे सगळं जे केलेलं आहे ते ह्या ऐश्वर्याने केलेलं आहे. काहीही झालं तरी मी तिला सोडणार नाही, हे सौमित्र बोलत असतो.
आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की नाना म्हणतात की मला ढकललेलं आहे ते ह्या ऐश्वर्याने ढकललेलं आहे. तेव्हा अवंतिका, त्याचबरोबर सुमित्रा, त्यानंतर शर्वरी या सगळ्याजणी मिळून ह्या ऐश्वर्याच्या तोंडाला काळं फासतात आणि तिच्या गळ्यामध्ये चपलाचा हार अवंतिकाने केलेला असतो. तो हार तिच्या गळ्यामध्ये घातला जातो आणि तिला सांगितलं जातं की आत्ताच्या आत्ता या घरातून तू चालती हो. काहीही झालं तरी तुला या घरामध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही, कारण तू काय लायकीची आहेस ना ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र अवंतिका तिच्या तोंडाला काळं फासते आणि तिला म्हणते की आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो, कारण काहीही झालं तरी तुला या घरात राहण्याचा अधिकार नाही. नाना म्हणतात की सुनबाई अगदी बरोबर करत आहेस तू, आणि तिला आत्ताच्या आत्ता हाताला धरून घराच्या बाहेर काढा. इकडे जानकी आणि ऋषिकेशकडे हिम्मतराव येतात आणि म्हणतात की चला आत्ताच्या आत्ता आपल्या हक्काच्या घरी जायचं आहे. आणि जानकी आणि ऋषिकेशला म्हणतात की चल, लक्ष्मीपूजन त्याच घरात होणार आहे जे तुझ्या आईचं हक्काचं घर आहे आणि तिथे जाऊन आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे PPR आश्रमात, कारण ते आश्रम तुझी वाट पाहत आहे. आजपासून ते आश्रम तू आणि जानकीने सांभाळायचं आहे आणि आपली लाडकी ओवी ही तिथंच आता राहणार आहे. तुम्हाला कोणालाही आता कोणत्याही गोष्टीसाठी कोणापुढं हात पसरायची गरज पडणार नाही, कारण तुझ्या आईने तुझ्यासाठी भरपूर गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळं तुझ्यासाठी हे खूपच महत्त्वाचं आहे. काहीही झालं तरी तू आत्ताच्या आत्ता आमच्यासोबत यायचं आहे. असं म्हणत इकडे हिम्मतराव जानकी आणि ऋषिकेशला म्हणतात की चला, आणि ओवीला ते घेतात आणि म्हणतात की आत्ताच्या आत्ता आपण जायचं आहे आणि तुझ्या आईचं हक्काचं जे घर आहे त्या घरामध्ये आपल्याला जाऊन तिथे लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि त्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करण्याचा मान जो आहे तो तुम्हा दोघांचा आहे. इतके दिवस मी ते सांभाळत होतो, पण आता माझ्या पार्वतीचं लेकरू, पार्वतीचा मुलगा, पार्वतीची सून इथे आहे, तर त्यांनीच ते करावं असं मला वाटत आहे. ऋषिकेश जानकीला म्हणतो काय करायचं, तेव्हा जानकी म्हणते अहो कसं आहे माहिती आहे का, त्यानिमित्ताने मला त्यांच्यासोबत तिथे वेळ घालवण्याचं समाधान तरी मिळेल असं ती सांगत असते. आणि मग ऋषिकेश आणि जानकी दोघंही PPR आश्रमात जायचं ठरवतात. आता गुलाबच्या घरचं सामान उचललं जातं आणि PPR आश्रमामध्ये ऋषिकेश आणि जानकी जायला निघतात. तिथं जाताक्षणी त्यांचं खूप छान स्वागत होतं. त्यांच्याशी सगळे खूप प्रेमाने वागत असतात, सगळेजण खुश असतात आणि त्याचबरोबर ऋषिकेश आणि जानकी या दोघांचंही तिथं कौतुक केलं जात असतं. तर ऋषिकेश आणि जानकी यांना आता हक्काचं घर मिळालेलं आहे, त्याचबरोबर 1 लाख रुपये मिळालेले आहे. त्यावर आता ऋषिकेश आणि जानकी दोघं मिळून एक छोटासा बिझनेस सुरू करणार आहेत आणि नक्कीच त्यांना त्याच्यामध्ये भरभराट झालेली पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.